आणि फार मोठा जगविख्यात असेल, जरा फारच नाविन्य असेल फिल्मी सृष्टीत, ताबाश्री त्याला ऑस्कर नावाचा पुरस्कार देतात. शिक्षण माझं 7वी आहे, पण मला वाचवायचा जास्त नाद आहे. मी काय एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. आणि आता कोणतं कमी आहे मला? आता काय कमी आहे? या ट्रॅक्टर मधले गाणे ऐकून मी 450 पाठ केलेत. शिव्या पावणे 300 पाठ आहेत, देत नाही एक बी. मेमरी कार्ड चांगलं दिलं मला, म्हणून मी हे साधं वापरितो. काय करायचे डबक, चुकून बटन दबलं तर डिलीट होतंय, आणि अजून चुकून दबलं तर जे जाऊन ते दुसऱ्याला जातंय. त्याच्यामुळे याच्यात दुसरं येतं नाही, बटन दबलं तर दुसऱ्याला जातं नाही, काही येतच नाही ना गाव. घ्यायला काय पैसे माझ्याकडे भरपूर आहेत, मी सोन्याचा घेईल, 2 कोटीचा घेईल, युट्यूब चालू आहे, खोटं कशाला बोलायचं. पण म्हातारपणी आता कशाला गाऊन घालायचा? 90 वर्ष लुगडं घातलं, आता नाही गाऊन घालायचं. नको, आज मस्त राहायचं छान. गुलजार नावाच्या व्यक्तीला आबाश्री ऑस्कर पुरस्कार भेटला विदेशातनं. आपल्या संप्रदायातल्या लोकांनी किती नियम पाळायचे. निरोप आला, गुलजारजी अमक्या अमक्या तारखेला तुम्हाला ऑस्कर पुरस्कार प्रदान होणार आहे. प्रोटोकॉल सांगितला, शूट बूट कोट जॅकेट. संदेश केला, पुरस्कार तुमचा मला नकोय, द्यायचाच असेल तर माझ्या भारतातल्या कोण्या व्यक्तीला द्या, तो मला दिला असा मी मान्य करीन. त्यांनी सांगितलं, का हो गुलजारजी, तुमचं गायन एवढं मोठे, ते फिल्मी सृष्टीतले गायक होते गुलजार, फार मोठे फार मोठे, मग तुम्ही का घेत नाहीत? ते म्हणले, ऐका, मी पांढऱ्या पॅन्टीवर आणि पांढऱ्या शर्टावर आतापर्यंत गायन केलं, आणि ऑस्कर पुरस्काराचा लायक संपन्न याच कपड्यावर झालो, मग 5 मिनिटाकरता कॉटन जॅकेट घालणार नाही. हे मुस्लिम समाजाचा गुलजार नावाचा फिल्मी सृष्टीतला गायक इतका जपतोय, आपल्या लोकांनी किती जपायला पाहिजे. विठाला 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 विठाला. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य दिनेश महाराज. वा. इतम दिवाकरो भयस्थिता निशापती भय व्याप्तीनाम प्राप्तार विनियोगे सर्व दिवाकरेषु दिनेश सर्व जायते. गोड दिनेश, गोड 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 गोड. एखादा दीपकाचा दिनेश दिवा लावित असेल, तुम्ही माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाला मृदंगाचा दिवा लावलाय. वा. या परिसराला लाभलेली एक बुलंद तोप गायन क्षेत्रातली, जन्म जरी तुमच्याकडे झाला असेल, उगम जरी तुमच्याकडे झाला असेल गंगेचा, पण खाली आंध्रा पस्तोर गेली, झाला असेल ब्रह्मगिरीला उगम, पण काका तिकडं आंध्र प्रदेश पर्यंत गेली. तसा जन्म जरी आमच्या आबाश्रीचा तुमच्याकडे झाला असेल, पण आम्ही बी लय आस्वाद घेतलाय. अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या आवाजावर गुंजार घालतोय असे आदरणीय जगदाळे आबा आहेत. गोड गोड. आबांना सुद्धा प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शिवराम महाराज. वा. गोड तोडीस तोड. महाराजजी तुम्हाला सुद्धा प्रणाम. आमच्या इनेकरी बाबापासून बाकीच्या सर्व माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारे माझ्या वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आबा तारखीच्या संदर्भात काकांना संपर्क येत होते, काका मला करत होते, वेळात वेळ काढतेत काका. काकाच्या मागं फार व्याप आहे, डांबर प्लॅन्ट, आमकं तमकं, खडी क्रेशर, ते वाहनं भानगडी, ते बाग गिग सगळे. मला घ्यायला आले सकाळी, मी आज गाडी आणली नाही. काल वाघरूळला सकाळी काला होता, रात्री रणजेबुवाच्या आडगावला कीर्तन झालं, आणि 1:15 वाजता ड्रायव्हरनं मला बसून दिलं ट्रेनमध्ये, रिझर्वेशन केलं तर अगोदरच. मला घ्यायला आले, पुन्हा आता सोडतील पण नेऊन. माझ्याच नाही, रात्री चत्तर शास्त्री सुद्धा त्यांच्याकडे होते.
हो, मी यायच्या अगोदर मी तर पहाटे आलो. वारकऱ्यावर अतूट प्रेम करणारे आमचे जगताप काका, काकांनाही प्रणाम. आपला अमूल्य वेळ या धकाधकीच्या जीवनात, या इंटरनेट युगामध्ये एक क्षण मोलाचा आहे आणि असा अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही या सांप्रदायिक या आध्यात्मिक क्षेत्रात आलात. माझ्या मायमावल्या असतील, माझी पुरुष मंडळी असेल, आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही वेळ द्याला. मोबाईल इचकिण्यात नाही, कोणाच्या वट्ट्या कट्ट्यावर बसून कोणाचे कपडे धुण्यासाठी नाही. या आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही आपला अमूल्य वेळ खर्च केला. म्हणून माझ्या आळंदीच्या मालकाच्या उकोक्तीनुसार तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. विठाला विठाला. माझे चोखोबाराय म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा. आयुष्याचा दोरा फार 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 किती मोठा असू द्या, कोणत्याही क्षेत्रातला मोठा असू द्या, काम नावाचा व्यक्ती होता. 2 पुरावे सांगतो, पूर्णविराम करू. काम नावाचा व्यक्ती आहे. या काम नावाच्या व्यक्तीच्या पत्नीचं नाव होतं रती. कधी त्या कामाला मदन पण म्हटले, म्हणून रती मदनाचा जोडा म्हणायचे. आपली जुनी माणसं 30-40-50 वर्षापूर्वी जुनी माणसं मुलगी बघायला गेले आणि वापस आले की घरच्यांनी विचारावं, कशी हो नवरी? हा, काय रती सारखी आहे. लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे, रती मदनासारखा. म्हणजे मदन हा इतका सुंदर होता, काम इतका सुंदर होता. मग पंढरपुरातला मालक किती सुंदर आहे सांगत असताना याचं नाव घेतलं, राजसे सुकुमार मदनाचा पुतळा. राजसे सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. नेबिशेची लोकप्रिया. रेबिशेची लोकप्रिया. कस्तुरी मवाटी चंदनाची उडी. कस्तुरी चंदनाची उडी रे रा. क्या बात आहे. गाता कोणाला येते बरं? मी कधीच सांभाळणार नाही. देवानं माझ्या मेमरी कार्डात तो दोष टाकलेला आहे. माझा नियम आहे, घोडं पाहुण्याचा असू की भिकाऱ्याचा असू त्याला घोडं म्हणायचं, आणि सासऱ्याचं जरी गधा असेल तर त्याला गधच म्हणायचं. पण बरेच गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. अरे गध्या, पाहुण्याचं गध आहे ना गध्या, ते त्याला घोडं म्हणू नको. चांगल्यांचं वर्णन करावं. गाता कोणाला येतं, पण कीर्तनात प्रमाण म्हणतो तो वारकरी असतो. विठाला विठाला विठला विठला विठला. मदन म्हणजे एक दुसऱ्या जुन्या काळामध्ये ज्वारीचं खळं मळण धरायचे, मळण कंस मळायचे आणि त्याच्यात ते सगळा काळी कचरा घोळून बाजूला काढायचा. नुसतं भुसकट आणि ज्वारीचे कण मधाचा ढिगल, त्याला मदन म्हणायचे. म्हणजे विटेवरचा मालक हा महत्वाचा मदन, आणि इकडं हा सुंदर मदनही होता. अर्थ काय लावायचा, नाना प्रकारच्या भाष्यकारांनी वेगवेगळे अर्थ लावलेत. मी सांगतो असं माना, असं काही महाग्रह नाही. पण एवढा सुंदर मदन, त्या मदनामध्ये काय शक्ती होती राजू. ह्या मदनाने पंढरपुरातल्या मालकाला बेजार केलं. या मदनानं काशीतल्या मालकाला बेजार केलं. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. इतका इतका विचित्र.
पंढरपुरातल्या मालकाला एकेकाळी दगड होऊन पडावं लागलं. नेपाळ नावाच्या देशामध्ये गंडकी नावाची गंगा आहे, त्या गंगेत पंढरपुरातल्या मालकाला पाषाण होऊन पडावं लागलं. त्या पाषाणाला शाळीग्राम म्हणतात. का पडावं लागलं? एक हरामखोर राजा मरत नव्हता. साला भडवा होता तो, परिसरासाठी घातक होता. आणि तो जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत प्रजा सुखी होत नव्हती. आणि त्या भडव्याला मारण्यासाठी त्याची पत्नी आडवी येत होती. तिचा स्वीकार केला. ती पतिव्रता होती. कालांतरानं तुळस सावळा जाई तिच्याच अंत्यविधीच्या ठिकाणावर निघल्या. तिचं नाव होतं वृंदा. विटेवरच्या मालकाने हृदयस्थ केली आणि तो जालिंदर मारला. पण झालं काय माहिती, कामामुळं पाषाण होऊन पडले. ही झाली विष्णूची कथा. माझ्या काशीतल्या मालकांना एके दिवशी सहज मदन म्हणला, आपल्या कोणी नादीच लागू नये. काम्या, आमच्या मराठवाडी भाषेत सांगतो, काम्या, हलकट काम्या, हे काम. काशीतल्या मालकाला म्हणला, पठ्ठ्याचा हात कोणी धरून देण्याची. काशीतले मालक म्हणले, तू काय करशील मला? ह्यो काम्या पार्वती आई साहेबाकडे गेला आणि म्हणला, आई साहेब तुम्ही एकच काम करा, आमक्या आमक्या वनामध्ये भिल्लिनीचं रूप घ्या. आणि ह्या काम्याने पार्वती आई साहेबांच्या पाया धरले आणि सांगितलं, फक्त तुम्ही भिल्लिनीचं रूप घ्या, मालकाची परीक्षा बघायची. आणि आई साहेबाला तिकडे भिल्लीन केलं आणि इकडे येऊन मालकाला म्हणला, चला आपण फिरायला जाऊ. मालकानं भिल्लीन पाहिल्याबरोबर कपडे अंगावर ठेवले नाही. भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग, त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्राम बरग. भिल्लनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. एकच मुद्दा, असे 24 येतं दोघांचे पण. हरिहराची आभरू घेतो भय नाही. धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. चंद्राची धाक दरारा लाविला तेरे, तो केवळ पंचानन यरकावत. तो केवळ पंचानन यरकावत. तो केवळ पंचानन यरकावत. तो केवळ पंचानन यरकावत. ऋषीमुनींना जमदग्नी दुर्वास नाडिले. महान महान ऋषी. कोणाला म्हणायचं दुर्वास, कोणाला म्हणायचं जमदग्नी. सूर्य तापून तापून किती तापणारे. सूर्य किती जरी तापला तर दगड जळत नसते. दुर्वासाच्या मनात जर राग आला तर दगडाच्या लाह्या करायची ताकद. इतकं मथर रागीट होतो दुर्वास आणि जमदग्नी. 5 लोकांपैकी हे 2 3 कोण होते. घरी गेल्यावर पा भेताडासारखे मोबाईल येत ना तुम्हाला. इचकी जाण त्याच्यावर 10-5 मिनिटं भांगार यायचं. इचकीता जेवलास का, कोणती भाजी होती, ते सकाळी पाणी नेत नाही. त्याला तुम्ही चॅटिंग करता. देवाने इतकं अमूल्य दिलेलं आयुष्य नालायकासाठी कशाला खर्च करता. इथं जर कोणी राजकारणातला असेल तर त्यानं राजकीय क्षेत्रात माणसं कशी मोठी झाले ते शास्त्र मोबाईलवर पहा. शेतीतला निष्ठा असेल त्यानं शेतीचं शास्त्र पहा. व्यापारातला असेल त्यानं व्यापार बघा. शैक्षणिक क्षेत्रातला असेल त्यानं शैक्षणिक क्षेत्रातलं बघा. आपल्या क्षेत्रातला असेल गाथा ज्ञानेश्वरी बघा. दुसरंच इचकी तुला इचक्या रोग होईल हरामखोरा. बोट पुन्हा सरळ व्हायचंच नाही. कव्हा झोपीत असंच करीत राहशील तू. मर्यादा असली पाहिजे. अहो मीठ नसल्यावर पदार्थ खावा वाटत नाही, पण मीठ शिल्लक झाल्यावर बी पदार्थ खावा वाटत नाही. एके दिवशी या मोबाईलचा अतिरेक इतका होईल आणि 5-4 वर्षानं डॉक्टर सांगतील 1 तासाच्या वरी तू मोबाईल हाताळला की तू मरणार. मर्यादा सोडून दिली माणसानं. जवळचा माणूस सुद्धा कळणं कोणाला. इतके येडेवानी माणसं करायला त्याच्यात, इतके गुंगून गेले. काय मात्रा असावी त्याची. असो, मी काही शास्त्रज्ञ नाही, पण मला एक माहिती आहे मात्र, काही झालं की काही जे शिल्लक केलं की ते उतू जात असते. तेव्हा पूर्वी लाईट नव्हते. इथं जुन्या माणसांना माहीत असेल, आपल्या बापदाद्यांच्या काळात ही लाईट नव्हती. त्यावेळेला दिवे लावित होते. मोठा दिवा केला की रातच्या तेल संपत होतं. एक मोठा दिवा केला की त्याच्या काजळीनं घर काळं होत होतं. 2 आणि सकाळी अंधारात सारवण करावं लागायचं. बारीक दिवा केल्यावर दिसत कमी होतं पण घर काळं होत नव्हतं आणि सकाळपर्यंत उजीड राहत होता. टेंभा केला की राखेल उडालं.
मग कोणत्याच कामात भपका नसला पाहिजे. हा, भपका माणसाला जाळून टाकीतास तू, तसा मोबाईलचा सध्या लय भपका चालू आहे त्या मोबाईलचा. विडाला विडाला विठाला 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 विठाला. विचित्र काम. बरं, ज्याच्याकडे काम आहे त्याला कामानं बेजार केलं हे आपण मान्य करू. काम म्हणजे वासना. ज्याच्याकडे वासना आहे त्याला कामानं वासनेनं बेजार केलं आपण त्याला मान्य करू. अहो, ज्याच्याकडे वासनाच नाही त्या भडव्याला पण बेजार केलं, त्याचं नाव दुर्योधन. काय गरज होती या दुर्योधनानं द्रौपदीची निंदा करायची? या नालायक दुर्योधनानं द्रौपदीची निंदा केली. मी दुर्योधने म्हणत असतो त्याला, त्याचा पाहुणा नाही तुमच्या गावात, मग काय ताण नाही. त्या भडव्या दुर्योधनानं भारतीय संस्कृतीतल्या एका पवित्र स्त्रीची चेष्टा केली. निशी माझी कवना शिरतली, सांगे ओ द्रुपद बाळी. दुःख वाटलं ओ, पाचपती होते त्या माईला. पंढरपुरातल्या मालकाला ती भाऊ म्हणायची, दादा मला राजकुमार माझी चेष्टा करतात, चेष्टा करतात राजकुमार. म्हणली नाही दुर्योधन, राजकुमार म्हणली. तो भगवान म्हणले, उद्या जर म्हणला ना निशी माझी कवना शिरतली, तर एकच म्हणायचं, शेष पाताळी होणी आला, तो कवनाचे गेहिरी गाला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. हवा गेली दुर्योधनेची, हवा. म्हणला नाही. इतक्या कुठं थांबला आबाश्री? कारण ज्याच्याकडे कामच नाही तो क्लिंबे. क्लिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक आहे, तरी पण वासनात्मक वृत्तीनं हरामखोर दुर्योधनानं या देशातली पवित्र स्त्री मोठी भाऊजाई आई समान असते, आणि आई समान असणाऱ्या भाऊजाईला मांडीवर बसिलं. इतका काम्या बेजार म्हणून ती मांडी गदेच्या फटक्यात फोडली. दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण यडका मदन, तो केवळ पंचानन. इतका काम्या चित्र. ह्या कामाची झळ एका मंत्र्याला लागली. किती मोठा मंत्री सांगू? हे खालचा नाही. खालच्या मंत्र्याला लय असून असून एक नाही तर दोन पद असतात. लयत लागत असेल वरच्याचा तर 3 घेत असेल, वरी कनेक्शन असेल वरी. तर मी त्या मंत्र्याचं सांगायलो की ज्याला 222 पद येतं, तो 33 कोटी देवाचा राजा. त्यानं सही केली की उद्या आत्ता एका शकंदात गिरगावकर मरतोय. ती सही भोगावती नावाच्या पाण्याची, गंगेच्या पाण्याची शाही. यमाच्या प्रति निर्वाण पत्रावर सही करायचे, मारून टाक बाळ्या, बटन दबनं लगेच निरोप येतोय, आदरणीय गिरगावकर गेले. मोबाईलवर संदेश कोणाच्या हातात आहे? त्याच्या. पाऊस पाडायचं त्याच्या. एवढा मोठा मंत्री. त्या मंत्र्याची पोरगी लय आबाश्री हुशार काका. त्या मंत्र्याच्या पोरीचं नाव होतं जयंती. माझ्या भारतातली होती ती, माझ्या महाराष्ट्रातली, माझ्या भारतातली. जयंती नाव होतं तिचं. काय सांगितलं बापाला? बाबा 2 दिवसापासून आपल्याकडे एक माणूस आलाय, बाबा विनंती. त्याला 2 दिवस आईनं जीव घातलंय, आता 3ऱ्या दिवसासाठी तुम्ही 2-4 दिवस घरी थांबू नका, म्हणजे त्याचं येणं बंद होईल. मुलीनं सांगितलं जयंतीनं, पण बाप नालायक. माझ्या पवित्र देशातल्या स्त्रिया लय विद्वान. म्हणून तो वारकरी संप्रदायाने यांना संपत्ती म्हणलंय. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल तर या देशाची स्त्री आहे. इतकं म्हणल्यावर लय फुगी जाऊ नका, नवऱ्याची सेवा करी जा. हो, कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. दी बाई आपल्या मालकाच्या दिवसात एकदा पाया पडत ती नवऱ्याच्या. पडत जा, पडत जा. ते काही तुम्हाला गवसाला नाही असा आभाळातून पडल्याला. आयुष्यभर तुमच्या जगण्याचा होका त्यानं पत्करलाय. तुम्हाला जीवन संगिनी म्हणून स्वीकारले. तुमचंही अनन्य साधारण महत्व आहे, त्याबद्दल काही माझं असं दुमत नाही की त्याच्यात संसारात तुमचंही अनन्य पती आणि पत्नी संसारूपी रथाचे चाक आहेत.
पण बाईनं मालकाची सेवा करायची. महाराज दिसला की त्याच्या पाय पडती, नवऱ्याला शिव्या देती. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. देवायला पहाट घंटा घंटा फुलं वाहती. देवाऱ्यातल्या देवायला तांब्या पितळाच्या देवायला घंटा घंटा फुलं वाहती. आणि नवऱ्यांच्या आकारा म्हणल्या म्हणती पेलतान सकाळी. वा 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 वा, तुझ्या अंगावर झोपीत छत पडन, झोपीत झोपीत छत पडन. नवऱ्या मालकासारखा देव नाही आणि मुलांना सांगतोय मायबापासारखा जगात देव दुसरा कुठलाच नाही. काय गरज आहे महाराजाच्या पाया पडायचं? महाराज घरी आल्याच्या नंतर काजू बदाम टाकून त्याला दूध द्यायचं, बदामाचा शिरा द्यायचा आणि आई वडिलाला तिकडे म्हशीच्या कोठ्यात झोपवायचं. गरम गरम सळईनं यम हानीन, गरम सळईनं. हो, जिंदे बाप को रोटी न देवे, बाप मरे पच नहीं हो रामा, बाप मरे पच नहीं हो. जिंदे बाप को रोटी न देवे, बाप मरे पच नहीं हो रामा, बाप मरे पच नहीं हो. मुट्ठी भर चावली घड़ी पर फेंकी, बाप को कौवा बनायो. अडानी दुनिया भजन बिना कैसी तरी हो रे, अडानी दुनिया भजन बिना कैसी तरी हो, अडानी दुनिया कैसी तरी हो, अडानी दुनिया भजन बिना कैसी तरी हो, तरी हो. माझा एक नित्यनेम आहे, घरून निघताना तेवढा करत असतो. पण कधी कधी रात्री दुरून आलो सकाळी जर जाग नाही आला आणि तो नित्यनेम राहिला तर एक नियम मात्र करीत असतो. आईच्या पाया पडत असतो निघताना, पण तो नियम चुकल्यावर आईच्या दोनदा पाया पडतो. पंढरपुरातल्या मालकाला सांगतो, देवा एकदा आई म्हणून पाया पडतो आणि बाकीच्या देवायचा नियम चुकलाय म्हणून पुन्हा त्या आईच्याच पाया पडतो. माझे देहूतले मालक माय बापाच्या पाया पडणाऱ्याच्या तुकोबराय पाया पडते. नमो तया माता पित्याचे पालन. देहूतले मालक तुकोबराय आई वडिलाचं पालन करणाऱ्या लेकराच्या तुकोबराय पाया पडते. तुकोबराय माझ्या देहूतले मालक. इतकं आई वडिलांचं अनन्य साधारण महत्व आहे, म्हणून त्या आई वडिलांची सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. कोटी कीर्तन, 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतं आई वडिलाची सेवा केल्यावर. एक वारी सोडीनं, पायात बूट घालीनं, चपला घालीनं, सगळे उपास धरायला. नवरात्रात उपास धरी तू, दसरा झाला की घोरपडी धरी तू. काय या भडव्याला देव पावणार आहे? हा, अहो हातचा चुकला की गणित हुकलं, पथ्य चुकलं की रोग वाढा. गोळ्या किती भारीच्या घ्या. सर्दीच्या गोळ्या घेतल्या म्हणे 200-200 रुपयाची एक एक गोळी घेतली आणि सर्दीची गोळी घेतल्याच्या नंतर पुन्हा चिंचा खालाय. डॉक्टर खातो का एखादा? कशी तुझी सर्दी राहीन? पथ्य पाळीत नाही. आपल्या व्यवहारात तुम्हाला सांगतो, भारतीय संस्कृतीत सगळ्यात मोठी किंमत वारकरी संप्रदायात आचरणाला सांगितली, वागण्याला सांगितली. वागण्याला सर्वात मोठी किंमत आहे, फार मोठी आचरणाला किंमत. आपली पत्नी सोडून जगात जेवढ्या बायका दिसतील तितक्याला मायन बहीण म्हणायचं. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. आपली पत्नी सोडून प्रत्येक स्त्रीला बहीण आणि जर माय म्हणलं तर आपली प्रॉपर्टी जळती का? आपलं बँकेतलं अकाउंट भस्म होतं का? आपला बाग हुरपाळतो का? बंगला कोसळतो का? नाही. वागण्याला मोठी किंमत आहे आपल्या संप्रदायात. वागणं चांगलं आहे. असो, दुर्योधनाला काम नसताना सुद्धा कामान बेजार केलं. इतका काम आहे चित्र, फार कामी चित्र, फार कामी चित्र. एके दिवशी शिवजीच्या लक्षात आलं, प्रिये, ए गिरिजा, ए पार्वती. जी मालक, जी 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 तुम्ही इथं बसलेल्या कोणीच म्हणत नसताना नवऱ्याला, नाही का? मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळतं ना. शिक्षण असू द्या माझं कमी, त्याच्यावर नका जाऊ. वरच्यावर नसतं गेलं पाहिजे. काही लोकांना कपडे भारीचे घालायचा नाद असतो.
आमच्या इथं एक म्हातारा असं होतं, इतकं कडक टोपी घालीत होतं, त्याच्या टोपीनं ऊस तोडता येत होता. आणि त्याची बायको सतारबाईच्या मिरच्या तोडायला. कपड्यावर नाही जायचं, मी वरच्याहून कोणाला श्रीमंत म्हणत नाही, आतून तपासायचं असते. शक्यतो प्रगल्भ शहरात राहणाऱ्या महिलांनी नियम मोडले. माफी मागतोय, माझी लायकी नाही बोलण्याची. पण खूप अशा विस्तृत सुविधेनं प्रगल्भ जी शहरं झाली का, त्या शहरातल्या काही महिलांनी नियम मोडले. नवऱ्याला नावानं बोलणे. विवेक, ए विवेक, तुला किती वेळ आहे रे घरी यायला? आपल्याकडे गिरगावकर आलेत. मला असं वाटलं विवेकीचा मुलगाच आहे का नाही. अरे त्यांना दूध लागतंय, तू लागलीच. मी म्हणलं बाई मी बोक्या नाही. म्हणलं पिशवीतलं तर पाहत नाही, रोगर पेईन, पण पिशवीतलं दूध नाही प्यायचं. म्हणलं नको आहे का नाही काका. तो मला वाटलं विवेक दूध घेऊन आला तर हिचा मुलगाच आहे, पण त्याला दाब नाव निमिषा होत्या. अरे हे तर हे विवेकाचा बाप दिसायलाय. म्हणलं बाई हे कोण आहेत? ते माझे मिस्टर आहेत. म्हणलं मला दूध आणि चहा नको. का? नवऱ्याला जर नावानं बोलायलीस तर मला गॅसच्या पाईपनं हाणशीन बाई तू, नको. आणि तुझं दूध आणि चहा पेल्याच्या नंतर माझी गाडी पुलाखाली जाईन. एकदा मी वाचलो म्हणून तर बसून कीर्तन करावं लागेल. एकदा वाचलोय मी म्हणून बसून कीर्तन. आता नकोय बाई. 18 दिवसात फॉर्च्युनर ट्रॅक्टरमध्ये चुरा झालती. हो दिली कशी तरी कंपनीनं. आता तुझं दूध पेल्यावर ती समुद्रात जाईल. नकोय नकोय. पाया पडतो तुमच्या, खरंच आदर करी जा. लय मोठी श्रीमंती आहात तुम्ही, फार मोठी श्रीमंती आहात माझ्या माईनो. आपली संस्कृती कधी मोडायची नाही. एक चुकीचा एक असा हावपो असतो आपल्याकडे. मुस्लिम समाजांच्या धर्मसभा नसतात. मुस्लिम समाजाच्या धर्माच्या बाबतीत चर्चासत्र नसते. पण एका तिळा इतका सुद्धा धर्म मोडीत नाहीत. आपल्याकडे धर्माच्या सभा, झेंडे, आमकेन तमकेन, नाटकन. धर्मावर बोलत असताना एखाद्याच्या हातात माईक आल्यावर त्याला वाटतं मी कोणत्या कोणत्या तोंडानं बोलू. इतका इचकतू तो, इतका इचकतू, इतका इचकतू, इतका धर्मावर व्याख्यान देतो, कवडीच वागत नाही. आपली संस्कृती सांभाळण्यासाठी आपण संस्कृतीचे नियम पाळायचे. काय आपला पैसा खर्च होतो. सासूबाईला जर आत्या म्हणलं तर काय सुनाच्या जिभेला किडे पडतेत. सासऱ्याला मामांजी म्हणलं तर काय तिला पॅरालिस होतो का त्या सुनाला. सासऱ्याने सुनाला जर सुनबाई म्हणलं तर काय त्याची जीभ गळून पडती. एकमेकांना एकमेकाचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची फार मोठी धोरण आहे, फार मोठी जिज्ञासा आहे. आपली संस्कृती आपण सांभाळायची. मुस्लिम समाजाची बांधव हे आपल्यासारखे आगाव नाटक का करत नाहीत त्याचं कारण सांगतोय. त्यांच्याकडे डिलिव्हरी झाल्याबरोबर ते प्रसूती कळत नाही ना. त्याला शिकलेल्या लोकांना प्रसूती शब्द कळत नाही. बाळांतपणही शब्द जुना झाला. ते डिलिव्हरी लय बसला डोक्यात. ते बाळांतपण, प्रसूती झालेली, त्यांची डिलिव्हरी झालेली बाई, तिला मुलगा हो की मुलगी, डॉक्टर धूत असतात बाळ झाल्याबरोबर. त्यांची कोणीतरी एक महिला जवळ असतील, त्याला धुवाच्या आधी ती डॉक्टरच्या हातातून घेती आणि त्याच्या कानाला तोंड लावती आणि त्याच्या कानात आजान देती. आजान आजान, तू या धर्माचा आहेस. मुस्लिम समाजात त्यांच्या लेकरांना झाल्या झाल्या दुसरं काहीच ऐकू देत नाहीत. धर्माची आजान त्याच्या कानात देतात. त्याला बाळ कडू पाजतात. म्हणून तो धर्मामध्ये कट्टर जन्माला येतो. आपण 5वीच्या दिवशी आपल्या लेकरांना माळ घातली पाहिजे. बरं ठीक आहे, चावणं गेल्यावर म्हाताऱ्यांनी माळी घातल्या पाहिजे. दात पडल्यावर जेना घालती तुळसी माळा, जेना घालती तुळसी माळा, जेना घालती तुळसी माळा, जेना घालती तुळसी माळा. गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती. शरण नरिगती
हो बापा 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 बापा, सॉरी टॅम्पून तीच थांबलेली. 60-60 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात कांदीन लिंबू. 60-60 वर्षाचे डंगर लिंबन कांदे घेऊन तिथं पाहिले मी. एकदा इथं मसुबा कुठे आहे काका? ते मसुबा, त्या मसुबापाशी पण काही काही 80-80 वर्षाचे म्हातारे लिंब घेऊन. मला वाटतंय बोकड्यावर अन्याय करू नये. हिम्मत असेल ना तर वाघ कापा ना, सिंह कापा, चिता कापा. नाही आमच्या भाचीला मुलगा हो म्हणून मतोबाला बोकड्या कापायचा. भाचीचा आजा कापा ना आडवा. हा लय गुटके खालाय त्याला आडवं कापा. पायाकून माणसाला खाला द्या आणि डोसक्याकून बायाला खाल द्या. तुझ्या भाषेला एकदाच 25 पोरं होतील. चुकीच्या प्रथा आहेत. आपल्या जिभेची कोड पुरविण्यासाठी तुम्ही देवाला बदनाम करता. ही संस्कृती आहे आपल्याकडे. नाटक आहे सगळे, नाटक आहे. अंधश्रद्धा आहे. वारकरी संप्रदाय जुमानीत नाही याला. बंधा पाय सगट बोकड्या खाय पण देवाला कापून खाऊ नको. देवाला कशामुळे मधात घालायचं? काही चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या. हे प्रथा चुकीची आहे ती. असो, काम हा विचित्र आहे. एवढा काम विचित्र, एवढा काम विचित्र. शिवजीनं सांगितलं, प्रिये माझ्या हातातलं त्रिशूळ डमरू ज्या वेळेला खाली पडलं त्यावेळेला तू भिल्लिनीच्या रूपात तूच होतीस ना? हो म्हणते. मालक एक लक्षात ठेवा ना, मी जर कळाले नाही तर परस्त्री भिल्लीने हिच्याकडे तुम्ही का बघाव? हा महादोष नव्हता म्हणे काम्यान फुल हाणलं होतं. काम इतका विचित्र. शिवजीला फुल फेकून मारलं. एवढा काम विचित्र. माझ्या विटेवरच्या मालकाचा पाषाण केला. इतका काम विचित्र. गंडकी नावाच्या गंगेत दुर्वास नावाच्या साधूला, एका साधूची इतकी तपश्चर्या टोकाला गेली, इतकी तपश्चर्या टोकाला गेली. इंद्राचं पद जाणार होतं. इंद्राचं पद जाणार म्हणून इंद्रानं एका अप्सरेला सांगितलं, देवांगना उर्वंशी तिलोत्तमा मेनका रंभा अप्सरा ह्या स्वर्गातल्या नृत्य करणाऱ्या स्त्रिया, जेथ रंभे आईशा नाचणी. मालकांचा पुरावा आहे आळंदीतल्या. चिंतामणीच्या सडका, कल्पतरूची उद्यानं, कामधेनूची खिल्लार, रंभे आईशा नाचणी. या काचाच्या टीव्हीवर मेलेल्या पाहतेत, त्याच्यापाशी जिवंत नृत्य करीत होत्या. तिला एकीला सांगितलं राज्यातला चौथा कोपरा देतो, पण ते महाराज वाजवायचा. ती म्हणली लय सोपं काम आहे. काही राज्यातला कोपरा देऊ नका, काही देऊ नका, सगळ्या अप्सरात मला 1 नंबरचा मान द्या, मी महाराजाला वाजिते. जगताप काका व्यापारात असेल, राजकारणात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, आध्यात्मिक क्षेत्रात असेल, माझ्या शेतीनिष्ठ शेतकरी राजा असेल, तुम्हाला कोण्या क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जगदंबा समजा, दुर्गा समजा, सावित्री समजा, सीता समजा, रुक्मिणी समजा. तुम्ही मोठे होताल, मोठे होताल. पहा त्या रावणा, किती मोठा रावण हो. 14 चौकड्याचं स्वराज्य. नुसतं एका बाईकडे पाहिलं तर ज्वारीचे कंस खुडावा असे 10 मुंडके कटा 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 खुडे काम्यानच. परस्त्री पेहरी छुरी, परस्त्री पेहरी छुरी, मत लगावे अंग, 10 शीर रावण के गये, पर नारी के संग. इतका काम आहे चित्र, इतका बडवा आहे काम. याच्या लांब असलं पाहिजे कामाच्या. अप्सरेने सांगितलं मी बघते. बाहेर आली, बांगड्याचा आवाज आला. हे कोण? होय बाहेर. त्याला सावली जमत नव्हती महाराजाला त्या. ती म्हणली महाराज दर्शन घ्यायचे. पर बाहेरून 10-15 दिवस आली. 16व्या दिवशी तिनं सांगितलं महाराज माझं पाप संपलं, पण तुम्हाला फलाहार आणलाय. कुठंच माझं पाप संपत नव्हतं. काम कुठं कुठं माणसाला किती बारीक छिद्रात नेऊन घालील सांगताच येत नाही. तरी तपोबळी जन्म घेती.
शेवटच्या टप्प्यात ज्याच्या काम जवळ आला का तरी तपोबळी जन्म घेते. तपस्वी तेजस्वी ज्याच्या तेजाचा प्रकाश सूर्याला लाजविल इतका मोठा आहे, त्याला सुद्धा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. इतका काम आहे चित्र. आणि प्रलोभनाला बळी पडले आणि कुटियाचं दार उघडलं. फलाहार ठेवला, निघून गेली. 7-8 दिवसाला परत आली. आता कशाला आली? माय माय म्हणलं म्हातारं ते. माय कशाला आली? रडू लागली. काय झालं तू रडायला? काय नाही, तुमच्या दर्शनानं माझं पाप संपलं. 15 दिवस तुमचं दर्शन मी बाहेरून घेतलं, माझं पाप संपलं. पण चर्चा लय बेकार झाली. काय झाली? लोक म्हणाले महाराजानं या स्त्रीशी संग केला. कोण म्हणायले? सगळ्या नाशिक जिल्ह्यात झालं. नाही म्हणायला कोण नाही, नाव कोणाचं सांगा. खोटी पुडी अशीच असते. मग महाराज म्हणला मी तुला माय म्हणतो तरी लोक म्हणते तू याशी संग केला, आता लग्नच करतो. मग ती म्हणली तुमच्या जटान ते नखन ते कसे असं कसं नवर देऊ. मग नाव्याच्या दुकानात लगेच कट नेल कटर काय असेल त्यानं ते नख गिख आकड्याच्या मिश्या त्याला वंगण लावलं. तुम्ही त्याला डाय म्हणता ना, ते वंगण लावलं, मिश्या गिश्या रंगिल्या. पण खुर्चीहून खाली उतरल्यावर नावी दादा म्हणले रुपये. ते म्हणला अरे तू कधी कधी आठवड्यात माझे पाय दाबायला येत होतास. नावी दादा ह्या महाराजाच्या आठवड्यात एकदा पाय दाबायला जायचे, त्याच्या तळपायाला तेल लावायला जात होते, त्याच्या जटाची मालिश करायला जात होते. नावी दादा म्हणले तेव्हा तुम्ही महाराज होतात, तुम्ही त्यावेळेला महाराज होतात म्हणून तुमच्या तळपायाची मालिश करीत होतो, तुमच्या जटाची मालिश करीत होतो. तुम्ही असं डोकं रंगून घेतले की तुम्ही नवरदेव झालात. आणि नवरदेवाची मालिश ते काय म्हणतात ना, ते काय फेशियल असत ना, काय जाऊ द्या चुकू द्या एखादा शब्द, काय काय आज म्हणा त्याला माहिती आहे ना. मी सांगितलं हे पुन्हा म्हणते तुम्ही केलत का. वक्त्याच्या जवळच्या उत्तर द्यायचंच नाही, त्याला खपका बसत असते. नाही म्हणे मग पोटेवा बोनीच्या पारी मला देऊन टाका. ते म्हणले माझ्याकडे पैसे नाहीत ना. मग भीक मागायचं कटूर होतं. महाराज भिक्षा मागत होते ना, ते कटूर होतं. हे कटूर ठेवून द्या, ज्या दिवशी पैसे येतील त्या दिवशी मग कटूर घेऊन जा. तर महाराजांनी कटूर टेकलं, बाहेर गेल्या मनातली मनात हसले. आता भीक तोडत मागायचं, तिने स्वयंपाक केला असेल. हे घरी गेले तर तिने झोपडं फुकून दिलं आणि ती वरी गेली. महाराज ज्या कुटियात राहत होते का, ती कुटिया फुकून दिली. आणि मग म्हणले गंगा नाही पर्व काळ नाही, कायकू जटा उतारा. आशा तो केश नाशा बहती रहे जमुना, आईशी रांड ठकडी मिली तो हजाम ले गया भगोना. भीक मागायचं कटोर पण बोंबलत गेलं. इतका कामी चित्र, एवढा कामी चित्र, एवढा कामी चित्र. आणि या कामानं कसा मारायचा म्हणून हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी हा काम माझ्या भगवान शिवजीनं जाळून टाकला. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी तो काम जाळला. माझ्याकडे 2700 लोकांची यादी आहे पुराणात. 2700, मला फक्त तिथपर्यंत आता वाचणं झाले. असे कितीतरी हजार लोक असतील कामानं बेजार केलेले, पण माझ्या वाचनात कालच्या लॉकडाऊन मध्ये मला जास्त वाचन झालं. 2700 लोकांची अधिकार संपन्न लोकांची यादी माझ्याकडे आली की या 2700 लोकांना कामानं भ्रष्ट केलं. इतका काम पावरबाज होता, पण त्या कामाला सुद्धा माझ्या शिवजीनं जाळलं. त्याच्या सुद्धा आयुष्याचा दोरा तुटला. म्हणून मालक म्हणतात तुटला दोरा, तुटला
असू द्या नास्तिक प्रवृत्ती, पण ताकद किती होती बघा ना, किती लसलशीत होता, त्याच्या आगावपणाला किती कोवळेपणा होता. पण तरी पण मालकाने फुकला तोरडाच आयुष्याचा दोरा. पुढे ऐका. त्या मुलीचं सांगायचं राहिलं मला, जयंतीचं. संच्यानं संच्याला सावध केलं पाहिजे. हे बा, चांगले चांगले राजकारणी जर पळडे असतील तर लोकांना पाळडेत नाही, त्याच्या संचयनच पाळडे. आमदारानं म्हणायचंच नाही मला त्या भागात मत कमी पडलं म्हणून मै शीट गेली. हा, तुया संचे तुया संघ चुरून खाणार आहे ना तुला धक्का द्याला, हे लक्षात ठेवायचं कधी बी. संचे हुशार असले की जमते. दिली ना आठवण करून. जयंतीनं वडिलाला सांगितलं बाबा त्याला येऊ देऊ नका. पुन्हा एकदा कामावर येतोय, पण बाप नालायक ऐकिलच नाही, त्याला येऊ दिलं. आणि त्याला येऊ दिल्याच्या नंतर काम इतका अंतकरणात शिजला. आबा, यानं एका देवाला कोंबडं केलं. 33 कोटी देवाचा राजा मंत्री, त्याने एका देवाला कोंबडं केलं. जयंती नावाच्या मुलीनं बापाला सांगितलं बाबा त्याला आपल्याकडे येऊ देऊ नका. बाप ऐकायला नाही, बापानं त्याला येऊ दिलं. जो देव कोंबडं होऊ लागला त्या देवाला जयंतीनं सांगितलं, भगवान आमच्या दादाची अक्कल जरा गुंग झाली, आमच्या दादाचे स्क्रू ढिले झाले, तर आमच्या दादाचं ऐकून तुम्ही कोंबडं होऊ नका. आमच्या दादाचं ऐकून तुम्ही कोंबडं होऊ नका. पण मुलगी सांगायली पुढच्या व्यक्तीची, असं सांगत असते त्या घरातल्या, पण विवेक संपन्न माझ्या भारतातली मुलगी होती ती. तिनं सांगितलं, ए देवा ऐकू नका तुम्ही, माझा बाप नास्तिक आहे, तुम्ही नादी लागू नका. पण ऐकलं नाही त्या देवानं, आणि इंद्राचं ऐकून कोंबडं झालं. आणि रातच्या 2 वाजता बोंबललं. त्याला बाग देणं म्हणतात नाही का, आरवणं किंवा बाग देणं. बोंबललं कोंबडं एका महाराजाच्या दारात. आणि ते महाराज 2 वाजताच संध्याकाळी सकाळ झाली म्हणून आंघोळीला गेले. आणि तोरक 222 पद ज्या मंत्र्याला आहेत, 222 पद ज्या मंत्र्याला आहेत, त्या मंत्र्यानं त्या साधूची पत्नी बाटवली. किती कामी चित्र. 222 पद ज्या मंत्र्याकडे, त्याला सुद्धा भ्रष्ट भग नावाचा रोग झाला. इंद्रा पडली भग, इतका विचित्र रोग, भग नावाचा रोग झाला. एवढा काम, तरी पण त्याला जाळलं. तुटला आयुष्याचा दोरा. एक पुरावा मानतो सात्विक प्रवृत्तीचा राजा. पंढरपुरातल्या मालकाकडं आणि काशीतल्या मालकाकडं एका तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन सत्वशील विवेक संपन्न निसर्गासाठी पोषक असणारा असा एक धर्मात्मा, याची कीर्ती 2 लोकांकडे गेली. विटेवरच्या मालकाकडे गेली आणि काशीतल्या मालकाकडे गेली. या दोघांनी परीक्षा पाहण्यासाठी एक काम केलं. 2 देवांना पक्षी केलं. 2 देवांना पक्षी केलं. एका देवाला केलं बहिर ससाना आणि एका देवाला केलं कपोत. कपोत म्हणजे कबूतर. कबूतर कबूतर केलं. आणि त्या देवांना शिकवलं तुम्ही असं असं करा. मी ज्याला एवढ्या पदव्या शास्त्रानं दिल्यात तो धर्मात्मा, पुण्यशील पावन सदाचारी विवेक संपन्न, आताच्या सृष्टीसाठी पोषक असा धर्मात्मा राजा. आणि त्याच्याकडं तो कबूतर नावाचा पक्षी पळत गेला. आणि त्याची सकाळी पूजा चालू होती त्या राजाची. पितांबर घातलेला होता. समोर काय देवता नित्य नेम असेल काय, थोडासा नियम करू लागले. तेवढ्यात ते थरथर थरथर कबूतर कापू लागलं. पुढे फसलं. ते हे काय रे, काय 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 झालं तुला? काय जवळ घेतलं मांडीवर बसलं. चंभाळलं. काय झालं रे तुला? प्राणी मात्रावर दया करणारा राजा. काय झालं तुला? काय काही नाही म्हणे, ते मला खाते. आणि ते फांदीवर बसलेला होता बहिर ससाना. ते तंदिशी जवळ आला. जवळ आला बरोबर राजाने सांगितलं, हे प्रधान तलवार आण. मांडीपाशी तलवार ठुलीन कबुतराला इथं सांगितलं, आता पूजा उस्तर बस, ते कसं खाते पाहतो. एका चपक्यात आणतो त्याला. ते रडू लागलं.
तुला काय रडायला झालं? ऐका ना म्हणे, गेल्या 10-12 दिवसापासून काहीच खायला भेटलं नाही आणि ही माझी शिकार आहे. याला जर तुम्ही मला नाही खाऊ दिलं तर मी वाचत नाही, मी मरतो. आणि समोरच्यानं सांगितलं मला मारू नका, माझे 2 पिल्लं आहेत, मला त्याला चारा न्यायचा आहे. मला जर मारलं तर मी मरण, पण माझे 2 पिलं उपासानं मरतील. आणि त्यानं सांगितलं तुम्ही जर नाही खाऊ दिलं तर मी मरल, याचा दोष तुम्हाला लागेल. काय भानगड झाली? न्याय व्यवस्थेच्या चौकटीत बसल त्याला न्याय म्हणतात. आताच्या न्यायाला काय, पण हस्तिकविटन्य न्याय. न्यायाचे 10 सिद्धांत सांगितले. हस्तिकविटन्य न्याय, ते लय डोक्याच्या पलीकडचे विषय ते. हत्ती नावाचा प्राणी कवट फोडून खात नाही. कवट कळते ना तुम्हाला? आता रस्त्यावर विकायला असते ते कवट, अत्यंत कठीण असते. पण ते पिकलेलं कवट आपण मग त्या खाली पडतंय, पण ते फोडल्याच्या नंतर त्याच्यात तांबूस असा गर निघतो. त्याची कोणी चटणी वगैरे वगैरे, ते एखादी बाई सुगरण असेल तर तिला सगळं करता येते. सगळ्या बायकांना पोळ्या करता येत नाहीत पुरणाच्या. काही बायकांनी पुरणपोळी केली की इकडच्या कोपऱ्यात पुरण राहतं, पश्चिमेकडे पुरण आहे, उत्तरेकडे मोकळं फटकार भर असतो. जिच्यावर अन्नपूर्णेची कृपा तिला. सगळ्या बायकांना भजे करता येत नाहीत. काहींना बोंड करता येतात, काहींना भजे करता येतात. तोंडात टाकल्याबरोबर मऊसरूक असे चुरचूर 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 विरघळतात ती भजे. कवरक चगळा फुटत नाहीत ती बोंड. आणि जिच्याकडं अन्नपूर्णेची कृपा आहे का, त्या बाईनं पिठलं केल्याच्या नंतर ते पिठलं खावा. आणि जिच्यावर अन्नपूर्णेची कृपा नाही तिनं बासुंदी केली तरी ती पाहू नये, कारण ते आलंच पाहिजे. स्त्रीला जाऊ दे आता ते लांबन. मला बागाला पाणी भरता भरता गवत उपटायचा नाद आहे, म्हणून हे कीर्तन लांबत बघा. असं ते कडवं लांबत लांबत. स्त्रीला अग्नीनं वझत्व दिलंय, गंधर्वानी कंठ दिलाय, इंद्रानी सौंदर्य दिले, चंद्रानी. फार 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 मोठी ताकद आहे तुमच्याकडे. चला असू द्या, त्या त्या गोष्टी तुम्ही केल्या की मग बाहुल्यावरल्या पतीला जगवणं हे त्याच्यात तिसरी सिद्ध स्वरूपात ठरत असते. पुन्हा कधी प्रसंग आला किंवा युट्यूबला एखाद्या भागवतात असलं तर ऐकत राहा. काकांकडे मी सांगितला होता तो प्रसंग. काय सांगू लागलो? नाही ना, कवट कवट कवट. हत्ती नावाचा प्राणी कवट फोडून खात नाही, गिळतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या विष्ठेतून त्याच्या शेण, समजा आपलं जाऊ द्या शेण, त्याच्या शेणात कवट शाबूत पडते, शाबूत शाबूत पडते. पण कवट जर फोडलं तर मधात गर राहत नाही. हत्तीच्या पोटातून बाहेर आलेलं कवट तुम्ही फोडा, त्याच्यात गर राहत नाही आणि कवटाला कुठंच छिद्र राहत नाही. त्या कवट न फोडता त्याचा जठराग्नी, त्याचा उदर जठराग्नी, त्याच्यातलं ते कवट पचवायची ताकद ज्याच्यात, म्हणून हस्तिकविटन्य न्यायाचा सिद्धांत 10 न्यायापैकी एक न्याय वापरला. म्हणजे इतकं काटेकोरपणानं न्याय असला पाहिजे. हा जर नाही मेला तर हा मरायला आहे, आणि हा वाचला तर हा मरायला आहे. मी तर न्यायी आहे, चक्रवर्ती आहे. त्याचं नाव होतं शिबी. न्यायी चक्रवर्ती राजा शिबी. शिबी नावाचा राजा. करावं काय, विवेक संपन्न. तर तलवार आणलीच होती. बहिर ससाना नावाच्या पक्षाला सांगितलं, बाळा पारड्यात ठेवलं तर याचं वजन किती, तू पंख खाणार नाहीत. पिच्छाम नैवम भक्षती, पिच्छ म्हणजे पंख. पदाम नैवम भक्षती, पाय खाऊ शकत नाहीत. मज्जाम तंतून मौसा भक्षंतीच ततेवच. तू काय खाणार आहेस? मज्जा, तंतू आणि मांस. याच्या आतलं वरचे पंख, पाये, नख गिख तू काढून टाकणार आहेस. पण याच्या बंध्याचं वजन जेवढं भरण तेवढं माझ्या मांडीचं मांस तुला मी देतो, पण याला खाऊ नकोस. आणले पारडे. पारडे 21 प्रकारचे आहेत. तुम्हाला किती माहिती आहेत ते तुम्हाला माहित, पण पुराणात 21 प्रकारचे. मेयम, तुल्याम, सांख्य. 21 पैकी 3 सांगतो, सगळे सांगू नये. कुठल्याच डॉक्टरनं एका चक्रात सगळ्या गोळ्या दिल्या नाही पाहिजे, त्याला दवाखाना विकावा लागतो.
म्हणून ते चिठ्ठीवले येते अजून 3 दिवसाला या. असं असतं बरं चिठ्ठीवर खाली 3 दिवसाला या. बरं वाटलं तरी दाखवायला या. तसा मी नाही म्हणा. डॉक्टरला बी वाईट नाही म्हणायचं, कारण तुम्हाला काय त्याचा परिणाम दुष्परिणाम होतो त्याच्याकरता डॉक्टर बोलत असते. विनोदाचा भाग सोडून द्या. मेय म्हणजे मधात घालून मोजणे. आपल्याकडं शेर, आठवा, निठवं, चिठवं होतं ना, या मोजण्याला मे म्हणतात. तुल्य पारड, संख्य आंबे वगैरे लिंब एक एक न मोजित होते. सायखडीचं माप होतं. आता आंबे सुद्धा किलोवर आहेत. काल आहेतच महिना. ज्या त्या कालात ज्या त्या गोष्टीचा बदल होत असतो तो माणसानं स्वीकारायचा असतो, त्याच्यात काही दुमत नाही. पारड्यामध्ये कपोत नावाचा पक्षी बसविला. त्या तलवारीनं मांडीचं मांस शिपला काढा आणि त्याच्यात टाकलं. महाराज ते कबूतर नव्हतं राज सज्जनांनो, ते एक देव होता. ते कबूतर नसून ते एक देव होता. त्याचं वजन इतकं वाढत होतं आबाश्री, इतकं वजन वाढत होतं की एका बाजूचं पूर्ण मांस संपलं, अस्थी राहिल्या. दुसऱ्या बाजूचं मांस टाका होतं. ते अंग कोणाचं असतंय? पुरुषाचं अर्धांग कोणाचं? स्त्रीचं. अर्धांगी पार्वती, सुमनाच्या माळा. वामांगी रखुमाई, दिशे दिव्य शोभा. माझं एकीकडचं पूर्ण दिलं रे. ते म्हणलं तुम्ही शब्द काय दिलाय? याच्या वजनात जेवढं बसल तेवढं मांस मी तुम्हाला देतो, तू याला खाऊ नकोस. आणि मग पत्नीची विनंती केली, प्रिये यदा राजाश्रे तत्रो पुनितः धर्मान भयो याप्ती तत्रो पुनितः अर्थान जायते न तिशुक्रः आपाम पती निरभयो आंबरा प्रपटलेशी वायू सुवेगा धराम धरेषु यत् पुनितः यत् सर्वान औदार्यः. समुद्राच्या पाण्याला लाजवील, आकाशाच्या व्यापकतेला लाजवील, पृथ्वीच्या धैर्याला लाजवील, इतकी आपल्याकडे संपत्ती आहे. मुलाबाळांना तुम्ही संपत्ती शिकारा, पण एवढं शरीर तुझंही अर्ध याला देऊ द्या. आणि राजा पारड्यात बसला. आणि त्या बहिर ससाना नावाच्या व्यक्तीला सांगितलं, या कपोताला खाऊ नकोस रे, मला सगळं खाऊन टाक. आणि राजा खाली पाहतो, तेवढ्या अवकाशात पाठीमागून आणि पुढून 2 देवता हजर येतात. एक देवता आहे विटेवरचा मालक, आणि दुसरी देवता आहे काशीतले मालक, कैलासाचे मालक. पंचानन प्राप्त झाला. चतुर्भुज भगवान विष्णू परमात्मा प्रगट आहेत. कडकडाटून राजाला मिठी मारली. 11 डोळ्यानं शंकर रडत होते, 2 डोळ्यानं विटेवरचा मालक रडत होता. राजा, अरे न्याय व्यवस्थेमध्ये प्रविष्ट तुझी अवस्था आहे. असा चक्रवर्ती राजा शिबीयस रे तू चक्रवर्ती राजा शिबीयस. काय तुझा न्याय, काय तुझा न्याय. 27,000चं एक काम होतं आम्हाला. आणि ते बीडीओ काय असतात ना, ते लोक जिल्हा परिषदचे लोक, पंचायत समितीचे, त्याची सही केली की ते 27,000 मला भेटणार होते. मग एका ढवळ्या कपड्यावाल्याकडे आम्ही गेलो. त्यांना सांगितले 27,000चं काम आहे, तुमचा फोन गेला की काम होतंय, सही झाली की 27,000 भेटते. त्यानं फोन केल्यावर पुढच्या व्यक्तीला 28 शिव्या दिल्या. बीडीओला 28 शिव्या दिल्या. चेक केवढ्याचा होता? 27,000चा. इतक्या शिव्या, इतक्या घाणेरड्या दिल्या, इतक्या घाणेरड्या दिल्या. मी म्हणलं आपण नसतं काम आणलं तरी बरं झालं रे बापा, याच्यातलं पाप आपल्याला लागलं. 28 शिव्या दिल्या. मग त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले, महाराज तुमच्यामुळे शिव्या भेटल्या, सही करीत नाही. कारण कामा आलेले हे तर 50, त्या प्रत्येक कामातलं अर्धे बजेट ज्याच्याकडे तुम्ही गेले त्याला दिले. आणि तुमची जर फुकट सही करू तर मला लेकरं ऐकावं लागतील. मला माफ करा. पुढाऱ्यांचं कामच असतं काम घेऊन याला देखता पुढच्याला शिव्या देणं. आणि तुमच्या देखता मला त्यांनी 28 शिव्या दिल्या. आणि तुम्ही तिथून उठून गेल्यावर त्याने मला लगेच फोन केला की सही फुकट करू नकोस. त्यांनीच केलता म्हणे फोन, मला त्यांनीच केलता, तू सही करू नकोस म्हणे. न्यायाम प्रविष्ट भिन्नः जायते किम प्रशसः सर्वाम धरा पृथ्वीश्च जायते किमं मिद्य कृत्यः. अशा या सर्व विरहित वागणारा राजा, त्या राजाचं नाव होतं चक्रवर्ती
न्यायी शिबिराजा. सज्जनांनो, एवढा मोठा देवाला हेवा वाटावा, भगवान शिवशंकरांनी 11 डोळ्यानं रडावं, पंढरपुरातल्या मालकाने 2 डोळ्यानं ज्याच्यासाठी रडावं, एवढा न्याय अवस्थेतला प्रविष्ट राजा, चक्रवर्ती अवस्थेतला राजा, पण त्याच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटलीच. म्हणून पहिलं कडवं तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. आपल्या नियमानुसार 14 मिनिटं टाइम राहिलाय. एक पुरावा सांगतो सज्जनांनो, मग पूर्णविराम. प्रसाद झालेला आहे, जेवायचं सगळ्यांनी. सुरुवातीच्या वेळेला कोणी ऐकायला नसतील त्यांनी पुन्हा ऐका, सगळ्यांनी जेवून जा. काय शंका असतील त्या डोक्यातल्या काढून टाका. पडू द्या गिरगावकराच्या डोक्यावर पाप, तुम्हाला जर पाप लागलं तर. अनिष्ट प्रथा राबवायच्या नाही. मी हे खात नाही, मी ते खात नाही, कोणी खायचं नाही. येती असेल, योगी असेल, जपी असेल, तपी असेल, अनुरागी असेल, आपण संसारात भरलेली माणसं आहेत. आपण काय नियम सांगायचे ते. एक जण म्हणला मी लसण खात नाही. काऊन खात नाही? आणि 15 रुपये टक्क्यान पैसे कसे वाटी तू? म्हणजे पुढच्या जर रक्त प्यालाय आणि लसूण खात नाही म्हणलं, 15 रुपये टक्क्यान पैसे वाटायलाय आणि लसूण खात नाही म्हणलं मी. हो. एक म्हणला आपण कांदे खात नाही. अरे कांद्या, तो भावाला जमीन वाटून दिली नाही, तू कांदा खात नाही. येडावे पंढरपुरातला, तुला कांद्यानंच हानीन. अशा अनिष्ट प्रथा राबवायच्या नाही. नियमाची प्रणाली असते. मावल्यांना सांगतो, मंदिरात गेल्यावर कुठल्याही देवाच्या तोंडाला पेडालाही जाऊ नका. प्रसाद आहे ना तुमच्याकडे, तो प्रसाद, तो बॉक्स असेल प्रसादाचा, तो वाटी असेल, तो डब्बा असेल, ते पात्र असेल, देवाच्या पुढे ठेवायचा. त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं, नमस्कार करायचा आणि ते पात्र घरी घेऊन यायचं. याला म्हणतात देवाला नैवेद्य दाखवणे. पण इतका येडेपणा, कीर्तनाला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, टीव्हीवर भागवत, कशावर कशावर काय काय कमी. जिकडं पाहता तिकडं सगळं परमार्थ. तरी मंदिरात गेल्यावर मारुतीच्या तोंडाला पेढा लावती. हिनं पेढा लावला, ही घरी गेली की साऱ्या मुंग्या मारुतीच्या तोंडात. आणि त्याच्यातला अर्धा उरलेला मंदिराला प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या मागून भिंतीला चिटकवती. देव मागून खातो का पेढा? कशाला अनिष्ट प्रथा करता तुम्ही? चुकीच्या गोष्टी आहेत, नकोय. हा संप्रदाय श्रद्धाळू आहे, मोकळा परिपाठ या संप्रदायाचा आहे. हे अशा आगाऊपणा संप्रदायात नाही सांगितलं. आपल्या बायका पंढरपूरला गेल्या जुनी चुळी चंद्रभागेत टाकतात. कोणी सांगितलं तुम्हाला हे करायचं? नारळ चंद्रभागेला फेकायचं तुम्ही कोणी सांगितलं? एका दुरणात दिवा लावायचा आणि ते पेटलेला दुरून चंद्रभागेत सोडायचा कोणी सांगितलं तुम्हाला? त्या महाराजाचं नाव मला सांगा, त्याची सोय पाहतो मी दुपारी. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्या गोष्टीला मानत नाहीत त्या गोष्टी करायच्या नाही तुम्ही. माझ्या माईंनो तुम्हाला एक सांगतोय, माझ्या पवित्र देशातल्या स्त्रिया व्यसन कमी करतात. करीतच नाही जर असं म्हटलं तर टीव्हीवर याच्यावर त्याच्यावर काही गोष्टी बघायला भेटल्यात. म्हणून मला एखादा कॉलर धरीन, बाळू महाराज तो हा शब्द वापस घे, पण एक म्हणेल पुरुषांपेक्षा कमी करतात.
तरीपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त महिला आजारी पडतात. तज्ञ डॉक्टरांचं मत घ्या. पुरुष व्यसनी असतात, महिला व्यसनी नसतात, तरी पण महिला आजारी का पडतात? तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जे उपवास सांगितले नाही ते या धरत्यात, म्हणून तुम्ही आजारी पडतात. पाया पडतो तुमच्या, धरू नका उपास. 15 दिवसात एकादशी धरत जा. एक जठराग्नीला, पोटाला, याला काय काय मधात ते असते ते पार्ट, त्याला एक विराम मिळावा म्हणून 15 दिवसाला एक उपवास धरायचा. आणि दर अडीच दीड 2 महिन्याला एक उपवास येत असतो. त्या 5 परवान्या, महाशिवरात्री असेल, जन्माष्टमी असेल, कृष्णाष्टमी असेल, रामनवमी असेल, हे 5 उपवास. आणि एक टाइम जेवून उपवास सांगितला वारकरी संप्रदायाने. एकदा जेवून, त्या उपवासाचं नाव आहे सोमवार. एकादशी सोमवार. जे करीत नसेल त्याची काय गती, असा पुरावा आहे. पिवळे गुरुवार, पांढरे बुधवार, लवंगावर शुक्रवार धरती, खारवक्कावर गुरुवार धरती. कोणी सांगितलं? द्वारका, मंजुळा, कस्तुरा, चतुरा, सावित्री, कोणी सांगितलं तुला? हे चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या. करू नका. काही फायदा होणार नाही, काही फायदा होणार नाही. उपासाने जर तुम्हाला एखादा गोष्ट प्राप्त झाली असती तर मी आजपासून ठरवितो 15 दिवस नुसतं पाणीच पितो, मला काय येते बघू. अशा भाकड उपासाने जर तुम्हाला स्वर्गातून विमान आलं असतं तर बरीच लोक उपासानं बळी गेलेत, भाकरी नसल्यामुळे मेलेत. त्याला किडेनं खाल्लं जंगलात, किडेनं. विमान नाही आलं त्याला, तुम्हाला कसं येईल विमान? आपल्या बुजुर्ग लोकांनी जे सांगितलंय ते करायचं. हे मधले जे चमचे असतात का, ह्या चमच्यानं सांगितलेलं करायचं नाही. ते त्यानं त्याच्या पोटासाठी लावलेली नाटकं येतं, तुम्ही ते करायचे नाही. देव सुद्धा चांगली पूजायची. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते किती. मला सांगा, जो देव स्वतःच्या पोटासाठी बोकड्या मागतो ते तुम्हाला काय देणार आहे? जो देव स्वतःच्या पोटासाठी मेंढी मागतो, शेळी मागतो, ते तुम्हाला काय? आपल्या पोटा कारणी रडती, स्वतःच्या पोटासाठी शीत मागायला लागलेत, ते देव तुम्हाला काय देणार आहेत? काही देऊ शकत नाहीत, काही देऊ शकत नाहीत. अरे त्या देवांना माना, ज्या देवानं तुमच्यासाठी कृपा केली त्या देवांना मानायचं. काय भंगारे भिंगारे देव मानतात. लेकराला सोबनी झाली, लेकराला सोबनी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. अरे कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, जमलेल्या पटीवर चाले हातबटी. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. त्या भांगाऱ्या महाराजाच्या नादी लागू नका. खोट्या महाराजाच्या नादी पंढरपुरातली मालकीन लागली. 7व्या अवतारात सीता, रावण्या खरा महाराज होता का? स्त्रीचं हरण करतो तो खरा असतो का बा? खोट्या महाराजाच्या नादी सीताई साहेब लागल्या. 6 महिने 27 दिवस